लोक लद्दाखमधली वॉटर क्रॉसिंग बघतात, आम्ही सातपुड्याची वॉटर क्रॉसिंग तुम्हाला दाखवतो. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये. आज मी आहे असलीमध्ये, मागे बोर्ड दिसेल तुम्हाला, आणि इथून मला जायचं आहे नकट्यादेव. तर हा एरिया आणि हे ठिकाण आमच्यासाठी नवीन आहे, कदाचित तुमच्यासाठीही नवीन असेल. आणि नेहमीप्रमाणे हितेश वळवी, हॅलो गाईस. आम्ही दोघं आज जात आहे सातपुड्याच्या उंच शिखराकडे. तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग बनत आहे, शेवटपर्यंत बघा. सुरुवातीलाच आपल्याला चांगलं जंगल पाहायला भेटतं. आणि खूप वर्षापूर्वी मी अस्तंब्याला आलो होतो, जवळपास 10-11 वर्ष झालीत. त्याच्यानंतर आत्ता येतो आहे. तर सीन नवीन आहे सध्या तरी माझ्यासाठी. एक गोष्ट चांगली आहे ना, की रस्त्याचं काम थोडं सुरू आहे. येणाऱ्या टायमामध्ये चांगला रस्ता पाहायला भेटू शकतो आपल्याला. असली क्रॉस करून 3 ते 4 किलोमीटर आलो आहे. आणि इथे एक व्ह्यू पॉईंट दिसला, आणि तिथून जे सीन दिसतंय ना, ते सीन तुम्हाला दाखवतो. इथून दिसणारा सीन तुम्ही बघा. खूप उंचावरती ही जागा आहे, आणि हे पूर्ण जे गाव तुम्हाला दिसतंय ते आहे असली. तिथं ती शाळा पण आहे. आणि इथून जे सीन दिसतंय ना यार, जबरदस्त. नुकताच फाटा क्रॉस केलाय, आणि आपल्याला 2 ठिकाणी जायचं असतं, एक अस्तंबा आणि दुसरा नकट्यादेव. तर आम्ही अस्तंबानं जाता नकट्यादेव जातोय. बघायला गेलं ना तर असली हे खूप मोठं गाव आहे, आणि अद्याप तरी आम्ही 4 ते 5 किलोमीटर क्रॉस करून दिलं आहे मेन रस्त्यापासून, तरी देखील असली हेच गाव सुरू आहे. इथल्या काही ठिकाणी खूप दाट जंगल पाहायला भेटतं बरं का. ते जंगल बघा मागचं, हे जंगल बघा, आणि इथं झाडी किती दाट आहे इतर ठिकाणच्या तुलनेमध्ये. आणि मला कदाचित डाऊट होतो आहे की आम्ही चुकीचा रस्ता पकडला आहे, आणि हाच रस्ता नकट्यादेव जातो म्हणजे आम्ही रस्ता चुकलो नाही. पण एक गोष्ट चांगली पाहायला भेटते इथं, की येणाऱ्या टायमात रस्ता चांगला दिसेल, कारण रस्त्याचं काम सुरू केलं यांनी. थोडंसं पुढे आलो ना की डांबरीकरणाची एक सुरुवातीची लेअर बनू राहिली रस्त्याची, आणि ही चांगली गोष्ट आहे. आणि समोर ते उंच असलेले डोंगर बघा तुम्ही. थोडंसं पुढे आल्यानंतर कच्चा रस्ता लागतो, आणि इथून जे सीन दिसतं ना यार, सुपर. समोरचे ते डोंगर बघा तुम्ही. आपण आता सातपुड्याच्या सगळ्यात उंच शिखराच्या जवळ पोचतोय, आणि सुपर सीन आहे इथलं. असलीपासून जवळपास आम्ही 4 ते 5 किलोमीटर येऊन गेलो आहे, आणि इथून ॲक्च्युअलमध्ये घाटाची सुरुवात होते. घाटाचं काम सध्या तरी सुरू आहे, खोदकाम झालेलं आहे, आणि पूर्ण छातीवरचं चढाव आहे बरं का, हे बघा. आणि आपल्याला पूर्ण त्या साईडला जायचं आहे, ह्या डोंगराच्या त्या साईडला. आता त्या साईडला किती घाटाचं काम सुरू झालं आहे हे तिथं जाऊन समजेल. एक्साइटमेंट थोडी वाढलेली आहे, कारण त्या साईडला कसं सीन असेल हे माहीत नाही. आणि होप सो घाट शेवटपर्यंत बनलेला असावा, म्हणजे आम्हाला इथून डायरेक्ट त्या साईडला जाता येईल. हा चढाव जो दिसतो ना कॅमेऱ्यामध्ये, एवढा तसा वाटत नाही बरं का. खूप उंच आहे, छातीवरचा चढाव आहे, आणि अशात खराब रस्ते. आपण हळूहळू सातपुड्याच्या खूप पीकवरती जातोय, आणि कदाचित मला असं वाटतं की इथून अस्तंबा आपल्याला दिसेल. पुढे जाऊन आपल्याला एक सरप्राइझिंग व्ह्यू दिसणार आहे, आणि ते बघा काय सीन आहे यार, जबरदस्त. हा डोंगर कसा पोखरला आहे बघा, आणि आपण हा डोंगर क्रॉस करून आलो आहे. आणि मागून जे सीन दिसतंय ना तुम्हाला, ते उंच डोंगर बघा, आणि ते शिखर दिसतंय ते आहे अस्तंबा, सातपुड्याचं सगळ्यात उंच शिखर. ते बघा. आपल्याला तो जो समोर रस्ता दिसतोय ना, तो रस्ता पकडून थेट जायचं आहे.
तर हितेश, मला सांग कसा प्रवास वाटतोय? आम्ही डोंगराच्या त्या साईडला होतो, त्या पलीकडे. तेव्हा पण व्ह्यू खूपच छान होता आणि अलीकडे आलो तर व्ह्यू खूपच मस्त दिसला. इथं आल्यानंतर आहे ना, सातपुड्यातला बघण्याची परिभाषा चेंज होऊन जाते. काय म्हणतो दादा? तर मित्रांनो, अर्ध्या ते पाऊण तासाच्या कठीण प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलेलो आहे अस्तंब्याला. अस्तंबा एक पसरलेलं गाव वाटतं, कारण त्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे. मी ॲक्च्युली त्या साईडच्या ठिकाणी गेलो आहे आणि इथं कधी आलेलो नाही. तर हा रस्ता नवीन आहे माझ्यासाठी. तर बघू, सध्या तरी रस्ता कच्चा आहे यार. लोक लद्दाखमधली वॉटर क्रॉसिंग बघतात, आम्ही सातपुड्याची वॉटर क्रॉसिंग तुम्हाला दाखवते. इथं क्रॉसिंग तर आहे पण वॉटर नाही आहे. पावसाळ्यामध्ये वॉटर क्रॉसिंग नक्कीच दिसेल. तर चला, मजा येते पण बरं का अशा ठिकाणी यायला. तुम्हाला रिकमेंड नाही करणार, जेव्हा रस्ते वगैरे बनेल तेव्हा नक्कीच सांगाल की या, पण सध्या तरी नका येऊ, कारण इथे येणं थोडं रिस्की असू शकतं. रस्ते कठीण असतात, कच्चे असतात, डोंगराळ भाग असतो आणि इथे येणारे लोक देखील नवीन असतात. त्याच्यामुळे लोक उगीच लद्दाखमध्ये जातात. इथंच येऊन जा यार, काय लद्दाख जातात. ॲक्च्युली रस्ता बनतोय आणि आपण सुरुवातीच्याच टायमामध्ये आलो ना, त्यामुळे आपल्याला रस्ता कच्चा जाणवतो. बाकी असलीपर्यंत रस्ता चांगला आहे. गाईज, बी सिरियस. थोड्या वेळापूर्वी एक सुकलेली वॉटर क्रॉसिंग लागली होती, पण निसर्गाने आमचं ऐकलं आणि खरोखरची ओरिजिनलवाली वॉटर क्रॉसिंग इथं समोर आली आहे. तर आपल्याला हे वॉटर क्रॉस करायचं आहे. जास्त काही खोल नाही, पण तरी पण पडलो बिडलो तर सगळं भिजून जाऊ. अरे देवा देवा देवा. इथे ये ना, खूप थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस वाटतं. ज्या लोकांना अशा गोष्टी करणं पसंत आहे ना, त्यांना डेफिनेटली रेकमेंड करेल की या. हे बघू शकता तुम्ही, इथं खूपच खतरनाक ऑफ रोडिंग आहे. ऑफ रोडिंगचा शॉक असेल तरच या. घे 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 घे. इतका जबरदस्त रस्ता सातपुड्यामध्ये मी बघितला आहे, पण हा खूप वेगळा आहे यार. आणि समोरून ते सीन दिसतंय बघा तुम्हाला, तो डोंगर बघा किती उंच येतो आणि हे कच्चे रस्ते. सिरियसली यार, खरं बघायला गेलं ना तर अशा ठिकाणी आल्यानंतर थ्रिल काय असते, ॲडव्हेंचर काय असते ना, त्याचा एक मिनिंग समजतो तुम्हाला. अदरवाईज काय यार, ते चिकणे सपाट रस्त्यांमध्ये मजा नाही. आम्हाला तर अशा ठिकाणी येणंच आवडतं. ॲक्च्युली आम्ही खूप उंचावरती आलो आहे. अशा ठिकाणी आलो आहे की आता इथून डोंगर संपेल आणि एक चमत्कारी व्ह्यू मला दिसणार आहे. तो व्ह्यू तुम्हाला पण दाखवतो. नकट्या देवपासून थोडंसं पुढे आलो आहे आणि असा काहीतरी रस्ता आपल्याला पाहायला भेटतो. रस्ता इथं खराब आहे कारण सध्या तरी हा रस्ता कमर्शियल नाही, कमर्शियल यूजसाठी नाही आहे, कारण रस्त्याचं कामच पूर्ण नाही झालं त्याच्यासाठी. त्याच्यामुळे आणि इथलं निसर्ग ओसाड पडलेला आहे पूर्ण. इथून जे सीन दिसतात ना, जबरदस्त. येणारं जे जबरदस्त सीन दिसणार आहे आता, त्याच्यासाठी रेडी राहा गाईज, कारण आपल्याला घाट दिसणार आहे. नवीन घाट तयार होतोय. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या, लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा आणि बाय बाय.